नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 ऑगस्ट 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण 31 जुलै आणि 1 ऑगस्ट या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे उत्तर आहे मनू भाकर। मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दक्षिण कोरियाला मागे टाकत कांस्य पदक जिंकले आहे। तर या जोडीने कोरियन संघाचा 16-10 असा पराभव केला आहे। यापूर्वी मनू भाकरने एकेरीत कांस्य पदक जिंकले होते। तर स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय ठरली आहे। तसेच नेमबाजीमध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी किंवा पदक मिळवणारी ती पहिली महिला ठरलेली आहे। तर बघा, 1900 वर्षी उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ब्रिटिश भारतीय ॲथलीट नॉर्मन प्रिचार्डने पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत आणि 200 मीटर अडथळा या दोन्ही प्रकारांमध्ये रौप्य पदक जिंकले होते। तर त्यानंतर स्वातंत्र्यानंतर मनू भाकर ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे। तर तिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नेमबाजीमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले। तसेच तिने वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे। त्यामुळे मनू भाकर ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे। नेक्स्ट आहे, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे CP राधाकृष्णन। जुलै 2024 मध्ये CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी रमेश बैस यांची जागा घेतली। यापूर्वी ते 18 फेब्रुवारी 2023 रोजी झारखंडचे राज्यपाल झाले होते। तर ते तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत। तमिळनाडूच्या कोयंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते 2दा खासदार म्हणून निवडून आले आहेत। तर बघा, त्यांनी 1998 आणि 1999च्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले होते। तर 2014 आणि 2019च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता। तर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, जुलै 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 राज्यांच्या नवीन राज्यपालांच्या नावांची घोषणा केली आहे। तर बघा, 9 राज्यांचे आणि 1 केंद्रशासित प्रदेश। तर असे मिळून नवीन राज्यपाल कोण आहेत ते पाहूया आपण। तर महाराष्ट्राचे हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल झालेले आहेत। जिष्णुदेव वर्मा तेलंगणाचे, संतोष कुमार गंगवार झारखंडचे, ओम प्रकाश माथुर सिक्कीमचे, CH विजयशंकर मेघालयचे, CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे, गुलाबचंद कटारिया पंजाबचे, लक्ष्मण प्रसाद आचार्य आसामचे आणि रामेंडेक्का हे छत्तीसगडचे झालेले आहेत। तसेच त्यांना मणिपूरच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आलेला आहे। तर पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे के कैलाशनाथने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, 2025 मध्ये पुरुष आशिया चषकाचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर भारत करणार आहे। 2025 मध्ये पुरुष आशिया चषकाचे आयोजन भारत करणार आहे। आशिया चषक 34 वर्षानंतर 2025 मध्ये भारतात होणार आहे। म्हणजे 2025 मध्ये भारतामध्ये हा दुसऱ्यांदा आशिया चषकाचे आयोजन करण्यात येणार आहे। तर बघा, यापूर्वी 1990 मध्ये पुरुष आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। तर पुरुष क्रिकेट आशिया चषक 2025 हा T20 स्वरूपात भारतात होणार आहे। तर 2027 मध्ये पुरुष आशिया चषक बांगलादेश आयोजित करणार आहे। 2027 मध्ये बांगलादेशमध्ये एकदिवसीय स्वरूपात होणार आहे। तर बघा, 2025 मध्ये भारतातील हा चषक T20 स्वरूपात असणार आहे। तर 2027 मध्ये बांगलादेशमध्ये होणारा हा एकदिवसीय स्वरूपात असणार आहे। पुरुष क्रिकेट आशिया चषक दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो। आशिया चषक आशियाई क्रिकेट परिषदेद्वारे आयोजित केला जातो। तर 2025 मध्ये पुरुष आशिया चषकाचे आयोजन भारत देश करणार आहे। नेक्स्ट आहे, आसाम रायफल्सचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर विकास लाखेरा हे बनलेले आहेत। जुलै 2024 मध्ये आसाम रायफल्सचे नवे महासंचालक म्हणून लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे।
त्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल. तर त्यांनी प्रदीप चंद्रन नायर यांची जागा घेतली आहे. आसाम रायफल्स हे सर्वात जुने निमलष्करी दल असून याची स्थापना 1835 मध्ये भारतात ब्रिटिश राजवटीत झाली. बघा कधी स्थापना झालेली आहे, तर 1835 मध्ये. आणि आसाम रायफल्स हे निमलष्करी दल आहे. आसाम रायफल्सचे मुख्यालय शिलाँग मेघालय येथे आहे. आसाम रायफल्सला फ्रेंड्स ऑफ द ईशान्य म्हणून ओळखले जाते. तर आसाम रायफल्सचे प्राथमिक कार्य बघा भारताच्या, म्यानमार आणि चीनच्या सीमांचे रक्षण करणे हे आहे. तर जुलै 2024 मध्ये आसाम रायफल्सचे नवीन महासंचालक म्हणून लेफ्टनंट जनरल विकास लाखीरा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी प्रदीप चंद्रन नायर यांची जागा घेतली आणि त्यांचा कार्यकाळ हा पुढील 2 वर्षांसाठी असणार आहे. नेक्स्ट आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहे, तर मनोज मित्तल बनलेले आहेत. जुलै 2024 मध्ये मनोज मित्तल यांनी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी एस रमन यांची जागा घेतली आहे. याआधी त्यांनी सिडबीमध्ये उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य केले आहे. तसेच ते इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO होते. तसेच त्यांनी सरकारी मालकीच्या बिगर बँकिंग वित्त कंपनी IFCIचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिले भूमिगत संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले, तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. जुलै 2024 मध्ये दिल्लीतील ऐतिहासिक हुमायूनच्या थडग्यात देशातील पहिल्या भूमिगत संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे संग्रहालय मुघलकालीन कलाकुसर आणि आधुनिक वास्तुकलेने बांधले गेले आहे. हे संग्रहालय 30 जुलैपासून पर्यटकांसाठी खुले झाले आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील 16व्या शतकातील हुमायूनची कबर ही दिल्लीतील युनेस्कोच्या 3 जागतिक वारसास्थळांपैकी एक आहे. तर जुलै 2024 मध्ये भारतातील पहिले भूमिगत संग्रहालय दिल्लीतील हुमायूनच्या थडग्यात म्हणजेच हुमायूंच्या कबरेमध्ये या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे रोहन बोपन्ना कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे, तर टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. जुलै 2024 मध्ये भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्नाने निवृत्ती जाहीर केली आहे. तर त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 नंतर ही निवृत्ती जाहीर केलेली आहे. या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पराभूत झाल्यामुळे त्यांनी ही निवृत्ती जाहीर केलेली आहे. 44 वर्षांचे बोपन्ना हे 22 वर्षे भारताकडून खेळत होते. त्यांनी 2017 मध्ये मिश्र दुहेरीत फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकले. तसेच 2024 मध्ये पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले. आशियाई क्रीडा 2023 मध्ये त्यांनी ऋतुजा भोसलेसह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे. असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स म्हणजे ATP क्रमवारीत जागतिक क्रमवारीत ते 1 क्रमांकाचे पुरुष दुहेरी खेळाडू ठरले आहेत. वयाच्या 43व्या वर्षी जगातील नंबर 1 पुरुष दुहेरी खेळाडू बनणारे ते सर्वात वयस्कर खेळाडू ठरले. नेक्स्ट आहे चतुर्भुज परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे झाली आहे, तर टोकियो या ठिकाणी आयोजित करण्यात आली. 29 जुलै 2024 रोजी चतुर्भुज परराष्ट्र मंत्र्यांची बैठक टोकियो येथे झाली आहे. या बैठकीला ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेतील राजनैतिक अधिकारी उपस्थित होते. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री S जयशंकर या बैठकीत सहभागी झाले. क्वाड म्हणजेच चतुर्भुज सुरक्षा संवाद हा एक मंच आहे ज्यामध्ये जगातील 4 देश म्हणजेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान यांचा समावेश आहे. क्वाडची प्राथमिक उद्दिष्टे मुक्त, समृद्ध आणि सर्वसमावेशक इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी कार्य करणे हे आहे. क्वाडची कल्पना सर्वप्रथम जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी 2007 मध्ये मांडली होती. तर 2017 मध्ये त्याची पुनर्स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच निकोलस मादुरो कोणत्या देशाचे 3ऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, तर व्हेनेझुएला या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. 28 जुलै रोजी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी 80% मतांची मोजणी झाल्यानंतर 51% मतांसह 3ऱ्यांदा विजय मिळवला आहे. नेक्स्ट आहे नुकतीच कोणत्या देशातील सदो सोन्याची खाण युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहे, तर जपान या देशाचे आहे. 27 जुलै 2024 रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने जपानच्या सदो सोन्याच्या खाणीची सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय टोकियो आणि सेऊल यांच्यातील संबंध सुधारण्याचे संकेती आहे. ही खाण उत्तर जपानमधील निगाताच्या किनाऱ्यावरील एका बेटावर आहे.
नेक्स्ट आहे जुलै 2024 मध्ये कोणत्या राज्यात भूस्खलनामुळे 119 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे? तर केरळ या राज्यामध्ये. जुलै 2024 मध्ये मुसळधार पावसामुळे केरळमधील वायनाडमध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाले. तर बघा यामध्ये मुडक्काई, चुरमाला, अटमला आणि नूलपुझा येथील घरे, पूल, रस्ते आणि वाहनेही वाहून गेली आहेत. आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू झाला आहे. 58हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. नेक्स्ट आहे गेल्या 5 वर्षात म्हणजेच 2019 ते 2023 या 5 वर्षात भारतात किती वाघांचा मृत्यू झाला? तर 628 वाघांचा मृत्यू झाला. सरकारी आकडेवारीनुसार भारतात गेल्या 5 वर्षात 628 वाघांचा नैसर्गिक कारणामुळे आणि इतर कारणांमुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या 5 वर्षात वाघांच्या हल्ल्यात 349 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या महाराष्ट्रात 200 मृत्यूची नोंद झाली आहे. NTCA नुसार 2019 मध्ये 96 वाघ, 2020 मध्ये 106, 2021 मध्ये 127, 2022 मध्ये 121 आणि 2023 मध्ये 178 वाघांचा मृत्यू झाला. नेक्स्ट आहे अलीकडेच INS तबर ही युद्धनौका कोणत्या देशाच्या नेव्ही डे परेडमध्ये सहभागी झाली होती? तर रशिया देशाच्या. 28 जुलै 2024 रोजी रशियाच्या 328व्या नेव्ही डे परेडमध्ये भारतीय नौदलाची युद्धनौका INS तबर सहभागी झाली होती. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीय नौसैनिकांकडून मानवंदना घेतली. सेंट पीटर्सबर्ग येथे साजरा होत असलेल्या 328व्या नौदल दिनात जवळपास 200 जहाजांनी भाग घेतला होता. नेक्स्ट आहे व्ही व्यंकय्या एपिग्राफी पुरस्कार 2024 कोणी जिंकला? तर व्ही वेदचलम यांनी जिंकलेला आहे. व्ही वेदचलम यांना 2024चा व्ही व्यंकय्या एपिग्राफी पुरस्कार मिळाला आहे. तर ते एक प्रख्यात तमिळ अग्रलेखकार आणि इतिहासकार आहेत. डॉक्टर वेदचलम यांनी एपिग्राफी, अंकशास्त्र, मंदिर कला, धर्म आणि समाज या विषयांवर 25हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. भारत सरकारचे पहिले भारतीय मुख्य पत्रलेखक व्ही व्यंकय्या यांच्या नावावरून हा पुरस्कार देण्यात आला आहे. सुनीता माधवन यांनी तमिळ हेरिटेज ट्रस्टच्या सहकार्याने हा वार्षिक पुरस्कार दिलेला आहे. व्ही व्यंकय्या एपिग्राफी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? तर व्ही वेदचलम यांना. नेक्स्ट आहे अलीकडेच नॅशनल फीडर मॉनिटरिंग सिस्टीम कंट्रोल सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर गुरुग्राम या ठिकाणी. 25 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय फीडर मॉनिटरिंग सिस्टीम नियंत्रण केंद्राचे उद्घाटन REC लिमिटेडच्या 55व्या संस्थापना दिनानिमित्त केंद्रीय मंत्री श्री मनोहर लाल यांच्या हस्ते गुरुग्राम येथे करण्यात आले. कधी झालेले आहे बघा? 25 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय फीडर मॉनिटरिंग सिस्टीम नियंत्रण केंद्राचे उद्घाटन झालेले आहे. कोणी केलेले आहे? तर केंद्रीय मंत्री श्री मनोहर लाल यांनी आणि गुरुग्राम या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेले आहे. ऊर्जा मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम म्हणून NFMS देशभरातील सुमारे 2.5 लाख फीडर, रिअल टाइम वीज पुरवठा, वीज खंडित आणि एकूण आरोग्याशी संबंधित तपशीलवार माहिती उपलब्ध करून देते. ही प्रणाली भागधारकांना माहितीपूर्ण आणि अंमलबजावणी करण्यायोग्य निर्णय घेण्यास सक्षम करेल. नेक्स्ट आहे भारतातील 500वे सामुदायिक रेडिओ स्टेशन कोठे सुरू करण्यात आले आहे? तर आयझॉल या ठिकाणी. जुलै 2024 मध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मिझोरामची राजधानी आयझॉल येथे भारतातील 500वे सामुदायिक रेडिओ केंद्र सुरू केले आहे. हे रेडिओ केंद्राचे नाव काय आहे बघा? अपना रेडिओ 90.0 FM. तर हे स्टेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन आयझॉलद्वारे चालवले जाते. नेक्स्ट आहे जागतिक शैक्षणिक परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली? तर दुबई या ठिकाणी. जुलै 2024 मध्ये दुबई येथे जागतिक शैक्षणिक परिषद 2024 आयोजित करण्यात आली. यामध्ये भारताने टेक लीडर्स फोरम ऑफ इंडिया ही अधिकृतपणे सुरू केली आहे. दुबईतील हमदाम बिन मोहम्मद स्मार्ट युनिव्हर्सिटीमध्ये फेडरेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशनने याचे आयोजन केले होते. टेक लीडर्स फोरम ऑफ इंडिया हा अभियंत्यांना सक्षम करण्यासाठी एक नवीन उपक्रम आहे. अभियंत्यांना त्यांच्या करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने, ज्ञान आणि नेटवर्क प्रदान करणे आणि भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तांत्रिक प्रगती करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे कोणत्या केंद्रीय मंत्र्याने अलीकडेच मॉडेल स्किल लोन स्कीम सुरू केली आहे? तर जयंत चौधरी यांनी. जुलै 2024 मध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी नवी दिल्ली येथे मॉडेल स्किल लोन स्कीम सुरू केली आहे.
या योजनेचा उद्देश देशाच्या भविष्यातील तयार कामगारांना सक्षम करणे हा आहे। या योजनेअंतर्गत देशभरातील 25,000 तरुणांना शिक्षण आणि कौशल्य उन्नतीसाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। याचे कोणत्याही आर्थिक अडथळ्यांशिवाय देशातील तरुणांना कौशल्य अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे। तर नवीन योजनेअंतर्गत कर्जाच्या रकमेची मर्यादा 1.5 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये करण्यात आली आहे। तर सुरुवातीला या योजनेमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होत होते, तर आता नवीन योजनेअंतर्गत 7.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज रक्कम देण्यात येऊ शकते। नेक्स्ट आहे, कोणत्या देशाने राम मंदिरातील भगवान श्रीरामांवर टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे? तर लाओस या देशाने केलेले आहे। जुलै 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीवर दुसऱ्या देशाने पहिल्यांदाच टपाल तिकीट काढले आहे। आग्नेय आशियाई देश लाओसने रामलल्लावर टपाल तिकीट जारी केले आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि लाओसचे परराष्ट्र मंत्री सेल्मस्के कोमासित यांच्या हस्ते संयुक्तपणे या स्टॅम्पचे प्रकाशन करण्यात आले। रामायण हे लाओसमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि प्रत्येक नागरिक भगवान रामाच्या नावाशी परिचित आहे। नेक्स्ट आहे, सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर 25,000। केंद्र सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात 25,000 प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली। यामध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये औषधे उपलब्ध करून दिली जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।